जे गृहमंत्री अमित शहा कोल्हापुरात होते त्यांनी असं म्हटलंय की शिवसेना फक्त एकच होऊन ती पण शिंदेची. हे बघा, विषय असा आहे की देशामध्ये एकच शिवसेना आहे, एकच शिवसेना होती आणि एकच शिवसेना राहणार. 19 जून 1966ला आमचे नेते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजीने एक पक्ष स्थापना केली होती, शिवसेना, मराठी माणसासाठी, हिंदूच्या जगासाठी. आणि तो शिवसेना आज पण आहेत आणि त्यांचे नेते उद्धवजी साहेब, आदित्यजी आहेत. आणि अमित साहेब भाई जे शिवसेनेची गोष्ट करते गट आहेत. आणि आपल्या देशामध्ये महिन्यात, 2 महिन्यात, 4 महिन्यात अनेक असा गट येतात. कोणी समजा उद्या कॉक्रोच नावाची पार्टी काढली, छिपकली नावाची पार्टी काढली, तो पार्टी नाही होऊ शकत, तो गट राहतील. तसंच एकनाथ शिंदेची शिवसेना जी आहे गट आहे. तोडफोड करून, भ्रष्टाचार करून, पक्षाला फोडून जे तुम्ही हे राजकारण करत आहे ते पक्षाची मान्यता कधी घेऊ शकत नाही. बिकॉज लोकांच्या मनामध्ये तुम्ही उतरू शकत नाही. लोकांनी तुम्हाला कधी मतदान केलं नाही. ठीक आहे, तुम्ही सामदाम दंडभेद करून निवडणुकामध्ये जातात आणि सांसद आणि विधायक, आमदार, खासदार निवडून येतात. पण ह्या असा संदर्भ नाही की पक्षात तुम्हाला मान्यता मिळतील. पक्ष एकच आहे, शिवसेना. आणि शिवसेना बाळासाहेबांची होती, बाळासाहेबांचीच राहणार. आणि आमच्या पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच खरे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत. संस्थापक बाळासाहेब होते आणि आता प्रमुख, सेनाप्रमुख उद्धव साहेब आहेत, असं खात्री आम्हाला पण आहे. देशाचे गृहमंत्रीला भौतिक हे ज्ञान नाही, तर ह्याच्यामध्ये आमची काही चूक नाही. सर, एकंदरीत काही जे बंडखोर आता गद्दारी करून गेले, त्यांचं असं म्हणणं आहे की पक्षात राहण्यासाठी किंवा मतदारसंघात काम करण्यासाठी निधी मिळत नाही आहे. आणि अरे बाबा, निधी मिळत नाही त्याच्यामध्ये आमच्या काय दोष आहे? आम्ही विपक्षमध्ये आहोत ना, आम्ही निधी नाही देऊ शकत. निधी देण्याचं काम सरकारचे आहे. आणि अगोदर भूतकाळमध्ये असा कधी झाला नाही की पक्षाला वेगळी निधी आणि विपक्षला वेगळी निधी. सर्वांसाठी निधी एकच पाहिजे, बिकॉज लोकांसाठी निधी होतात. एक खासदार 20 लोकांच्या मतावर निवडून येतात. 20 लोकांची जबाबदारी आहे, 20 लाख लोकांची जबाबदारी त्या खासदारावर आहेत. जर तुम्ही त्यांना निधी नाही देणार, तो कसा लोकांची काम करणार? तर हे निधीचा विषय मांडून तुम्ही पक्षामध्ये जाणार, तर तुम्ही त्यांच्या पक्षावरून निवडणूक का नाही लढला? तुम्ही आमच्या पक्षाचे नाव, चुनाव चिन्ह, साधन वापरून, आमचे नेत्यांच्या आशीर्वाद वापरून तुम्ही निवडून आले. आणि आज निधीसाठी जर तुम्ही तिथे तुम्हाला जावं लागत आहे, ते दुर्दैव आहे सरकारमध्ये बसलेल्या लोकांच्या. आणि आमचे जे खासदार जात आहे त्यांना लाज वाटली पाहिजे की तुम्ही असा आरोप करून आम्हाला सोडून जात आहे. उद्धव ठाकरे आज ईशान्य मुंबईचा दौरा करणार आहेत आणि 26, 27, 28 असं 4 ज्या मतदारसंघ आहेत ते गद्दारी करून गेलेत त्या खासदारांच्या खूप बरोबर आहे. दौरा पण चांगला आहे आणि साहेब नेहमी दौरा करत असतात. पण कसं आहे, हे जे लोक आरोप लावतात की साहेब कोणाला भेटत नाही, असं नाही. मातोश्रीचा दार लोकांसाठी उघडला आहे, लोकांसाठी आहे. साहेब भेटतात पण हे जे दौरे आहेत हे महत्त्वपूर्ण ह्यासाठी आहेत की जे मतदाता, जे शिवसैनिक तिथे ते 6 खासदाराला निवडून दिले आहेत, त्यांना भेटून साहेब त्यांना सांगणार आहेत की जे चाललं आहे का तुम्हाला पटत आहे का, बरोबर आहे का? ते सांगतील साहेबांना की साहेब आम्ही पण त्रासमध्ये आहोत, आम्हाला पण हे सगळं पटत नाही. आणि हे संवाद लोकांमेशी, एक दुसऱ्यांचे संवाद आमच्या पक्षाची नेहमी होत असतात. तर हे आमच्यासाठी रोजचा विषय आहे. शिवसेनाचा धोरण आहे 80% समाजसेवा, 20% राजकारण. तेच आम्ही करत आहोत. त्याच संदर्भाचा हे दौरा आहे. शेवटचा प्रश्न, ओमराजे निंबाळकर हे पक्षात राहावे यासाठी ठाकरेंकडून मनधरणी केली जाते. काल 2 आमदार आहेत, त्यांनी पुण्यात भेट घेतली आहे. हे बघा, उद्धव ठाकरेंची भेट 2009ला ओमराजे निंबाळकरला बाळासाहेब साहेबांनी तिकीट दिला, त्यांना संधी दिला, पक्षामध्ये प्रवेश दिला. त्या दिवसापासून आजपर्यंत ओमराजे निंबाळकर आणि आमचे पक्षाचे खूप जवळ मित्रताचे संबंध आहे. आम्हाला खूप दुःख वाटला की ओमराजे निंबाळकर तुम्ही कसा जाऊ शकतात त्या पक्षामध्ये? तुम्ही आयुष्यभर ज्या पक्षाच्या विरोधात लढले, भाजपच्या विरोधात ओमराजे निंबाळकरची लढाई होती, शिंदे सेनाच्या विरोधात होती. आणि त्या शिंदे सेनामध्ये तुम्ही कशाला जात आहे? तुम्ही परत या. आम्ही ओमराजे निंबाळकर, ते आमचे पण मित्र आहे, आम्ही त्यांना निवेदन करतो, तुम्ही सुबह का भूला शाम को घर आने से भूला नहीं होता. तुम्ही आमचे आहोत, तुम्ही या परत, उद्धव साहेबांना भेटा, तुमचे काय काय मागणी आहे ते सगळं ठेवा आणि आमच्या पक्षामध्ये राहून 2029मध्ये परत एक वेळी खासदार व्हा आणि राज्याच्या विकासाकडे.